औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, मजलिस इस्लाह व तंज़ीम की तरफ से कोरोना के सिलसिले में आवामी बेदारी के लिए एक सिलसिला चलाया जा रहा है। इससे पहले आपके सामने कई वीडियोस आ चुकी हैं। 2 दिन पहले उलमा की तरफ से भी आपको मालूमात देने वाला और इलाज के लिए आमादा करने वाला एक क्लिप आम हो चुकी है। हम चाहते हैं कि मकामी तौर पर जो डॉक्टर्स यहाँ फील्ड में काम कर रहे हैं और मरीज़ों को देख रहे हैं, उनसे भी आपको मालूमात मिले और आप पूरे एतमाद के साथ अपना इलाज कर सकें और घर में बैठकर किसी किस्म के मसाइल का शिकार ना हो। इसलिए आज हमने यहाँ पर हमारे शहर के एक मशहूर डॉक्टर समीउल्लाह को मदऊ किया है। आज हम उनसे अमली तौर पर, प्रैक्टिकल तौर पर आपको क्या करना चाहिए, आप इलाज के सिलसिले में क्या क्या एहतियात करें और किस तरह इस पर अमल करें, इस सिलसिले में आपकी वो रहनुमाई करेंगे। मैं डॉक्टर समीउल्लाह का खुशामदीद कहता हूँ और उनसे गुजारिश करता हूँ कि वो आवाम के रहनुमाई के लिए आपसे मुखातिब हों। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं डॉक्टर समीउल्लाह मैं बल्ली खुशामदीद वाटे के तंजीम आमची अल्हम्दुलिल्लाह येता म्हाका दाखली थोड़ी चीज़ों सांगू म्हणून आपोला, यानी पेशेंटा वाला भीतर जो कोरोना बीमारी जो चालते है। मैं आज आयिल्लो मकसद का पुसलान, आजकल जो कोरोना चालते हैं हे कोरोना ऊपर थोड़ी चीज़ों सांगे म्हणून मैं तयन तुमच्याकडे बसला थे। मैं ही चाहता कि कोरोना बीमारी जो है अल्हम्दुलिल्लाह कांय फिकीर करची कांय जरूरत नाही। ही कोरोना जो बीमारी है एक सिंपल सो वायरस हो, ही वायरसा सबब तुम्ही कोणी अल्हम्दुलिल्लाह भिवची जरूरत नाही। हे तुमका पहिला तुमका ही चीज़ सांगता कि मैं कोरोना बोलून तुम्ही घरे बसला आहात। जो माणसे आज तोकडे आबुल्यो जावं आमचे आमुले आमचे जेटले माणसे बेमार जावन घरे वाटेत तोकडे सिम्टम्सा सरीन या फीवर राहता, जो कोणा दमाचे राहता या जो कोणा आंगा दरद म्हणून राहतात, याने हे भितात के हॉस्पिटला येवच्या सबब तुम्ही कांय भिवची कांय जरूरत नाही। तुम्ही एक दिमागा भितर धरवा की कोरोना बीमारी कोणती व्हडली चीज न्हय, कोरोना बीमारियान माणसाक कांय जानाय, हे तुम्ही फर्स्ट तुमचे दिमागा भितर धरवा। अगर तुमका कोणती बीमारी है घरा भीतर या सिम्टम दाखली चीज़ है, धग है, खोकलो है, बलगम है, माथा दर है, तुम्ही आपले फॅमिली डॉक्टराकडे याने गावा भीतर आपले आपले फॅमिली डॉक्टर्स वाटे तुम्ही डॉक्टराकडे कन्सल्ट करा। जितना सर तुम्ही कन्सल्ट करना है, तुम्ही हे वळखून आहात के तुमका कोणती बीमारी आहे दाखवू हरकत नाही। अगर हे सेम तुमका सिम्टम तुझी कंटिन्यू राहतले, याने आमचो ॲडवाइस घेऊनकास तुम्ही, याने तुमका ॲटलिस्ट तुम्ही स्वॅब काढून तुम्ही टेस्ट करूकास 3 दिवसार पळोवंका 3 दिसा मग तुम्ही स्वॅब काढूची जरुरी, तुम्ही घरे बसून घेऊन आहात। ही कोरोना बल्लंका कोरोना ऊपर कोणती बीमारी काही व्हडली नाही। कोरोना एटलेस के स्प्रेड जाता, तुम्ही आपले घरा भितर राहतले, आपली चणवा सरीन, आपली मेल्या सरीन, आपली मामा बाबा सरीन बसून राहतात। ही चीज जो है तुमका स्प्रेड जाऊन देऊन आहात, अल्लाह वास्ता तुम्ही स्प्रेड करू छावून आहात। तेजे सबब गव्हर्नमेंट को जेटलो हे सांगला ते का पुसलान, याने तुम्ही सपोर्ट करा। आज आमका गव्हर्नमेंट को बल्ली सपोर्ट करते वाटे, गव्हर्नमेंटा सबब आम्ही को सपोर्ट करू कास की तुम्ही बाकायदा तोकडे दीस आपले डॉक्टर फॅमिली डॉक्टर दाखवू कास। अगर तेजे भितर तुमका अल्हम्दुलिल्लाह कमोपेशी आहे, निक्के झाला हा, नो प्रॉब्लेम, नाही तरी तुम्ही डॉक्टर सांगला पण चीज करूची बल्ली जरुरी आणि तुम्ही टेस्ट करू काजच डॉक्टर सांगला। डॉक्टराची इम्पॉर्टन्स जाऊन का डॉक्टर सांगली चीज तुम्ही ऐकू कास आणि तुम्ही हे भिवून आहात की कोरोना मागा तो प्रॉब्लेम आहे, हो जातात ते जातात क्वारंटाईन करतात, ते सर काय नाही, ते सर तुम्ही काय भिवची काही जरूरत नाही। नंबर 1। नंबर 2, आजकाल ही बीमारी एअरबोर्न बीमारी झाली ते तुम्ही बाहेर होतात। एअरबोर्न मतलब का एरी ऊपर हवा ऊपर बीमारी रहता, ही 8 घंटे येते एक जो माणूस वाटे तो माणूस सगळे गांव घुमता। ही बीमारी 8 घंटे सर हवा ऊपर घूमते रहता। हवा पर घुसो मतलब का तेजे सबब तुमका मास्क घाल बोलतात। हो मास्काची इम्पॉर्टन्स तो का असलो का बोलान हवातून तुमका कोणती बीमारी होण्याचे आणि होच माणूस ही बीमारी हवा पर घुमता आणि आपले घरे होता। तेजे सबब आम्ही एहतियात करूची बल्ली जरुरी आहे की खास करून आपले घरा भीतर जो माणसा खोकलो आहे, बलगम आहे, दग आहे, तुम्ही त्याका एक आयसोलेट आपले रूमा भीतर पर्सनल धरूकास आणि आपले रूमा भीतर त्याका अलग डिस्पोजेबला पर जेवण घालू जेवण खाऊन जेवण देऊकास, ही चीजो सर करूची जरुरी आहे। वलखाले तुम्ही त्या मागीर बीजी काका पुसलान ही जो बीमारी आहे वस्ते आहे, आम्ही वस्ते जो देतात तुमका, ये वस्ते 1 2 दिस 3 दिस सर पळोवचे।
वस्ते तुम्ही घेवची जरुरी. तुम्ही वतात फार्मासी भितर पुसतात की म्हाका ते जाला, खोकलो जाला, बलगम जाला, हे सर फायदा नाही. तुम्ही डॉक्टरा दाखोवचे समान इम्पॉर्टन्स. आणि खास करून जो गांवां भितर प्रॅक्टिशनर वाटेत, फिजिशियन्स वाटेत, तांकां दाखडा, आपले फॅमिली फिजिशियन्साक दाखडा. तुम्ही वचून गांवां भितर क्वॅक्स भरली वाटेत, ते क्वॅक्साड वतात. आज 2 दीस मोजेड करतले, तुम्ही फावसे वचून बिजे डॉक्टराडे वतले, बीजी 2 दिवशी बिजे डॉक्टराडे वतले. हे सर निक्के न्हय. हे सर तुम्ही बेमारी कम्युनिटी भितर फैलवतात, ते फैलोवन वचूच देऊ नाकात तुम्ही. समान व्हेरी इम्पॉर्टंट. गांवां भितर ह्या रितारी वचून 3-4 डॉक्टराकडे वचून बिलकुल तुम्ही इलाज करना आहात. वचूचे एक डॉक्टराकडे वचा, तुम्ही इलाज करा. 2 दीस पला, 3 दीस पला, तिंगा जाल्लाय ते डॉक्टराडे तुम्ही ॲडवायस घेना की डॉक्टर का तुमकां ॲडवायस देता का म्हणून. तेजेन तुम्ही जरा हे करूकास. मगर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल आपले दिमागातून काढूकास. जे कोरोना बिमारी काही करू शकेना. हे सिंपल एक व्हायरस ही. हे व्हायरसान तुमकां काही तकलीफ जाणार. अल्हम्दुलिल्लाह तुमकां काही तकलीफ जाणार. तुम्ही काही भिवन आहात की कोरोना बिमारीन हे जाते वाडे. आणि नंबर 3, जो आजकाल घरा भितर दम येता, खोकलो येता, तरी तुम्ही ही चीज जो अशी एक पल्स ऑक्सिमीटर आहे. अगर तुम्ही तुमचे घरा भितर एक पल्स ऑक्सिमीटर दरवला भल्ली निक्के आहे. आणि हेजे भितर सॅच्युरेशन, जो माणसा सॅच्युरेशन 90 पासून खाल आयले तरी तुम्ही हॉस्पिटला व्हरूची भल्ली जरुरी आणि डॉक्टराकडे ॲडवाईस घेऊची भल्ली जरुरी. आजकाल माणसे काय आहे, घरे बसतात, 3-4 दीस घरे बसतात, ऑक्सिजन को पल नाहीत, काही पल नाहीत. आज येता माझ्याकडे एक पेशंट आलो होतो, ते ऑक्सिजन पडलो होतं का, ऑक्सिजन पडला 68 आहे. तेका इट इज नॉट गुड साईन. मी तेका बोललो तुम्ही कितले दिशे नाही, आपला पाया दर जाऊच्यान आपण घरे बसून नाही. ही चीज जो आहे ऑक्सिजन कम झाला मग तुम्ही एमर्जन्सी भितर डॉक्टरांकडून कन्सल्ट करू काजच. हे मी तुमका सांगू इच्छितो होतो की तुम्ही दिमागातून काढा. मी तुमका 1000 मर्तबा सांगता. आयच्या दिसाक कितले पेशंट येतात, मी पेशंटाक सांगून परेशान जाऊन गेलो की हर एक पेशंट आयला मी सांगता की तुम्ही दिमागातून काढा, तुम्ही दिमागातून काढा. ही चीज दिमागात धरवू नाकात. तुम्ही अल्लाह वास्ता दिमागा भितर धरवू नाकात. वल खरे तुम्ही ते सबब बीजी काय अशे तरेन मी बीजी एक चीज काका पुसला येता. गांवां भितर लॉकडाउन्स आहे, ते लॉकडाउना पर ओबे करा. लॉकडाउना पर तुम्ही बिलकुल बाहेर वचून आहात. जे कोणते ठावा भितर सील डाऊन केला आहा, सील डाऊन बिलकुल ते ठावार वचून आहात. सील डाऊन केल्ले का तुम्ही तेका ओबे करू का. सील डाऊन केल्ले ठावार केत्ता वचूं नजे. गव्हर्मेंट जो आमकां सांगला ते ती चीज करा. जो 6 फीट जो असे आमकां सांगला ती की 6 मीटर डिस्टन्स करू का म्हणून ती डिस्टन्सा पर राहा. आणि मास्क कंटिन्यू घालून धरवा, सॅनिटायझिंग कंटिन्यू करून राहा. आता आजकाल नवो को एक रूल्स आयला का बदला आपले घरा भितर को तुम्ही आयसोलेशन करू शकतात. तुमका काही हे नाही, ए सिम्टोमॅटिक आहे तरी तुम्ही घरा भितर आयसोलेशन करू शकतात. मगर विथ डॉक्टर ॲडवायसावर तुम्ही करा. तुम्ही डॉक्टराकडे पुसचे नाही, आपणच घरी बसतले, आपणच इलाज करतले, हे जाऊचे नाही. तुम्ही बाहेर या आणि डॉक्टराकडे या. डॉक्टराकडे येऊन तुम्ही इलाज करा आणि डॉक्टराचो ॲडवाईस घेणार. हे मी सांगून तुमका मैं ख़त्म करूँ चाहते वाटे. अल्हम्दुलिल्लाह. आणि मैं तंजीमेचो भली शुक्रिया अदा करते वाटे. तंजीमेचे वदेदाराचो सम्माचो अल्हम्दुलिल्लाह. नाजरीन, ये थे डॉक्टर समीउल्लाह साहब. इंशाल्लाह इस सिलसिले को आगे बढ़ाते हुए 1-2 दिन बाद किसी और डॉक्टर से हम आपको रूबरू कराएंगे. आप अपनी सेहत का ख्याल रखें, घर पर रहें, मुकम्मल इलाज करवाएं और सेहतमंद रहें. अल्लाह हाफिज़.